नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करू याच विचारमालेने। तुमचा काळ काय आहे हे कधीच विसरू नका आणि स्वतःला कधी कमी समजू नका, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघू याच सविस्तर बातम्या। अमरावतीत पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या धाडीद्वारे अवैध कुंटणखान्यावर प्रभावी कारवाई झाली आहे। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील यशोदानगर आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील न्यू हनुमान नगर प्रवीण नगर येथे चालविणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। या कारवाईत एक पुरुष व 2 महिलांसह इतर 7 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात या धाडीची कार्यवाही करण्यात आली। यशोदानगर आणि प्रवीण नगर येथे चालणाऱ्या अवैध कुंटणखान्यांमध्ये पोलिसांनी तपासणी केली आणि या कार्यवाहीत कुंटणखाना चालविणाऱ्या एका पुरुष आणि 2 महिलांसह एकूण 7 महिलांना ताब्यात घेतले गेले। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगार संबंधी साधने आणि अवैध साहित्य जप्त केले आहे। गुन्हे शाखेने सांगितले की ही मागील 10 दिवसातील अवैध कुंटणखान्याविरुद्धची दुसरी मोठी कारवाई आहे। शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार संदर्भात गुन्हे शाखा सतत नजर ठेवत आहे। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि कोणालाही अशा अवैध कारवायांबद्दल सामील न होण्याचे स्पष्ट संदेश दिले आहेत। अशा प्रकारच्या प्रभावी कारवायांमुळे अमरावती शहरात नियंत्रण ठेवण्यास पोलिसांना मदत होईल अशी अपेक्षा आहे। नागरिकांनीही पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवली पाहिजे। अमरावती शहरातील शोभानगर परिसरात मंगळवारी 3 अज्ञात आरोपींनी आकाश कदम यावर हल्ला करून चाकूने वार केले। या हल्ल्यात जखमी आकाश कदम यांची गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेची सविस्तर माहिती आणि पोलिसांच्या कारवाईचा तपशील पाहूया। अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शोभानगर परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर घातक हल्ला झाला। या हल्ल्यात आकाश कदम यांच्यावर चायना चाकूने वार करण्यात आले। आकाश कदम वय वर्ष 31 राहणार श्रीकृष्णनगर हे होमगार्ड आणि दूध व्यवसाय करतात। हल्ल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांमध्ये हत्येच्या प्रयत्नाविषयी गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात 2 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली। तसेच आरोपी सुजल निखरे वय वर्ष 18 राहणार लक्ष्मीनगर यालाही ताब्यात घेण्यात आले। गुरुवारी सकाळी उपचार घेत असलेल्या आकाश कदम यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मृतक आकाश कदम यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। प्राप्त माहितीनुसार गणेशोत्सवादरम्यान आकाश कदम यांची होमगार्ड म्हणून बंदोबस्ताची ड्युटी लागली होती। कर्तव्यावर असताना आकाश सोबत या आरोपींचा काही विषयावरून वाद झाला। होमगार्डची ड्युटी नसल्यामुळे दूध वाटप करताना आरोपींनी चायना चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि या हल्ल्यात उपचारादरम्यान आकाश यांचा मृत्यू झाला। या घटनेसंदर्भात गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अतुल वर यांनी माहिती दिली। दिनांक 7 तारखेला एक दूध विक्रेता आकाश नारायण कदम हे शोभानगरकडून चालले होते। तिथे एक व्यक्ती त्याला रस्त्यावर आडवा दिसलेला फोनवर बोलत होता आणि त्याला हटकल्यानंतर तो अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक होता। हटकल्यामध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्या विधी संघर्षग्रस्त बालकांनी इतर 2 साथीदारांना तिथे बोलवून घेतलं। ते दोघं तिथे आले, त्यापैकी पण एक विधी संघर्षग्रस्त बालक होता। या दोघांनी तिथे आल्यानंतर यांच्याशी जे कोण आकाश कदम होते या कदमसोबत त्यांचा वाद झाला।
वाद झाल्यानंतर स्वतःजवळील त्यांनी चाकू काढला आणि 2 स्टॅब पोटात केले आणि एक पाठीवर केला. तर त्याच्यावरून आम्ही आकाशची जी फिर्याद घेतली, आकाशला लगेच इरविन हॉस्पिटल एक्झॉन हॉस्पिटलला रेफर केलं होतं. तोपर्यंत आकाश जिवंत होता. आकाशच्या फिर्यादीवरूनच आम्ही या 3 आरोपीविरुद्ध 307 दाखल केला. 307 म्हणजे त्या सध्याच 109 BNS आणि उपचारादरम्यान त्याचा एक्झॉन हॉस्पिटलला आता मृत्यू झालेला आहे. 2 विधी संघर्षग्रस्त बालक आणि एक ॲडल्ट या तिघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि कालच मान्य न्यायालयाकडनं पुढील चौकशी करता त्यांना आता आम्ही ताब्यात घेत आहोत दोघांना. युवती अमरावतीतील शोभानगर हत्याकांडाची संपूर्ण माहिती गाडगेनगर पोलीस तपास करीत असून आरोपी विरुद्ध कडक कारवाई करत आहेत. नांदेडमधील महावितरण कर्मचाऱ्यांकडून दिवाळीच्या सुमारास राज्यव्यापी संपाचा हाक पुकारण्यात आली आहे. कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संपासह आंदोलन पुकारले आहेत. महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांनी राज्यव्यापी संपाला प्रतिसाद देत नांदेड शहरातील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महावितरण कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासूनचे विविध मागण्या अद्याप शासनाकडून मान्य झालेल्या नाही. यामध्ये पगारवाढ, सेवा अटींचे सुधारणा, अनुदानित भत्ते, सुरक्षितता उपाययोजना यांसारख्या अनेक मागण्या समाविष्ट आहेत. कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या संपात कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या सुमारास आपल्या मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी एकात्मतेने सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की शासनाने आमच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा हे आंदोलन पुढेही सुरू राहील. आज राज्यभर महावितरणच्या आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं संयुक्त कृती समिती अधिकारी अभियंत्याच्या वतीनं राज्यभर संपाचं आंदोलन चालू आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत की प्रमुख मागण्यामध्ये पुनर्रचना रद्दी झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचा जो पेन्शनचा मुद्दा आहे, अनेक वर्ष पेन्शन आम्हाला अजून दिलेली नाही. सरकारकडे पेन्शनचा विषय आमचा प्रलंबित आहे, ती पेन्शन लागू झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांची जी कपात आहे ती कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा आणि विशेष म्हणजे मागासवर्गीयाचा अनुशेष बाकी आहे तो पण भरला पाहिजे. पदोन्नती आरक्षण लागू झालं पाहिजे. मागण्या भरपूर आहेत पण सरकार त्या मागण्याकडे दुर्लक्ष करते आहे आणि आमचं दररोजच्या दररोज कामगारांचं कपातीकरण होत आहे. म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला न्याय द्या, कामगारांचं कपातीकरण करू नका, कामगारांना सुविधा द्या, आमच्या मागण्या पूर्ण करा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. नांदेड जिल्ह्यातील महावितरण कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान कर्मचारी संघटना आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला पत्रव्यक्त करण्याचे आणि तातडीने संवाद साधण्याचे आवाहन केले. टोटल आमच्या 7 संघटना काल रात्री 12 वाजल्यापासून संपामध्ये उतरलेल्या आहेत. तर या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत. सर्व पहिली मागणी रिस्ट्रक्चरिंग आहे. जे महावितरण कंपनी कुठल्याही संघटनेचे जे सूचना विचारात न घेता रिस्ट्रक्चरिंग 1 ऑक्टोबर पासून हुकुमशाही पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ह्या मागणीला आमचा तीव्र असा विरोध आहे. दुसरी मागणी म्हणजे जे 329 सबस्टेशन आहे ते खाजगीकरण करण्याचं सुरू आहे. तर त्याचा आम्ही विरोध करत आहे. त्यानंतर समांतर वीज वितरण परवाना काही खाजगी कंपन्यांना देण्याचा घाट घातलेला आहे सरकारने. तर त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत. मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात येत नाही ही एक मागणी आहे. त्यानंतर रिझर्वेशन इन प्रमोशन जे 8 सप्टेंबर 2022 ला सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिलेला आहे की ओपन म्हणजे करंट सिनियरिटी नुसार रिझर्वेशन प्रमोशन देण्यात यावं. परंतु 7 मे 2021 चा GR आहे महाराष्ट्र शासनाचा, तो GR रद्द करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते खाजगी भांडवलदारांना देऊ नये ही सुद्धा आमची मागणी आहे.
आमचं 3 दिवसाचा संप कंटिन्यू राहणार आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही जे आमची कृती समिती आहे तो जो निर्णय घेईल तो आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी सर्व सभासद मिळून तो यशस्वी करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करू ही अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे। महावितरण कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन राज्यभरात लक्ष वेधणारे आहे। शासनाने तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। अमरावतीमध्ये झालेल्या ग्राम रोजगार सहाय्यकाचे रस्ता रोको आंदोलन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सहाय्यकांनी आपली मागणी पूर्ण होईपर्यंत रस्ता सोडणार नाही असा पवित्रा घेतला। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत ग्राम रोजगार सहाय्यकांचे रस्ता रोको आंदोलन उग्र झाले। शेवटच्या 7 दिवसांपासून संप पुकारलेल्या सहाय्यकांमध्ये श्रावण निळकंठ पोकळे यांनी सलग 7व्या दिवशी आमरण उपोषण सुरू ठेवले। आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसह रास्ता रोको आंदोलन सुरू केले। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नाही अशी तणावपूर्ण भूमिका त्यांनी घेतली आहे। सुरक्षिततेसाठी डीसीपी शिंदे आणि डीसीपी धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी रास्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला पण आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज उठविला। या आंदोलनामुळे प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संवाद सुरू झाला। डीसीपी शिंदे यांनी आश्वासन दिले की या विषयाची माहिती गृह मंत्रालयापर्यंत पोहोचविली जाईल। यावरून आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते रास्ता रोको विस्थापित केले तरीही श्रावण बोकडे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा रास्ता रोको आंदोलन उघड करण्यात येणार। आरसीबी फोर्सही या ठिकाणी बोलविण्यात आली असून मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सहाय्यक अमरावतीत जमा होण्याची तयारी करीत आहेत। सहाय्यक हा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर काम करतो। त्याच्यावर खोटे आरोप होतात, अनेक तक्रारी होतात। गाव म्हणजे कसं असते, बिघडल्या डोक्याचं गाव असते, कोणी 2 पार्ट्या असतात, गाव छोटंसं असते आणि अशा वेळेस त्या ग्राम रोजगार सेवकानं 16-15 वर्षाची सेवा दिली असते, त्याला एका मिनिटात त्याला पदावून कमी करतात। अहो सांगा, शासन प्रशासनाचा प्रश्न होतो सांगावा तर जो कोणी 15 वर्ष सेवा देत असेल त्याची कोणतीही चौकशी न होता, कोणताही त्याला न्याय मागण्याचा अधिकार न देता जर त्याला काढण्यात येत असेल हा सरासरी अन्याय। आमची तिसरी मागणी अशी आहे, आमचा ग्राम रोजगार सेवक हा पूर्ण वेळ काम करत आहे आणि काम करत असताना त्याला शासन अर्धवेळ म्हणत आहे आणि अर्धवेळ म्हणण्यापेक्षा शासनानं धोरणात्मक निर्णय घेऊन ग्राम रोजगार सहाय्यकाला पूर्ण वेळ कर्मचारी काम असा शासन दर्जा देण्यात यावा आणि सर्व मागण्या आमच्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आहे पेंडॉल सोडणार नाही, आंदोलन अजून तीव्र करणार आहोत आणि माझं आमरण उपोषण सुद्धा मी मरेपर्यंत माझा प्राण हा ग्राम रोजगार सेवकांच्या पुण्यासाठी मी बलिदान करत आहोत। कारण सरकारने आमच्यावर 17 वर्ष अन्याय केलेला आहे आणि असा अन्याय सहन करणार आता आम्ही कधी करू देणार नाही। ही होती महत्त्वाची घडामोडी। ग्राम रोजगार सहाय्यकाचे आंदोलन आता प्रशासन आणि गृह मंत्रालयाच्या दृष्टीने गंभीर बनले आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये या मागण्यांचा निकाल काय लागतो यावर राज्यभरातील ग्राम रोजगार सहाय्यकांची प्रतिक्रिया अवलंबून राहणार आहे। अमरावतीमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीच्या पारंपरिक कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने युवा महोत्सव युवा स्पंदन 2025चे आयोजन करण्यात आले असून विविध जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहात भाग घेतला आहे। आयोजक म्हणून किशोरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती श्री गणेशदास राठी छात्रालय समिती यांचे योगदान विशेष नमूद करण्यासारखे आहे। दरवर्षीप्रमाणे युवा स्पंदन 2025 या महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक स्पर्धा यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली। यावर्षी 5 जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक भाग घेतला असून विविध कार्यक्रमात त्यांचा जलवा पाहायला मिळाला। सांस्कृतिक स्पर्धा अंतर्गत विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटक, वादन अशा अनेक प्रकारच्या कलात्मक कौशल्यांचे दर्शन घडविले। त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा जशी की क्रिकेट, कबड्डी आणि इतर खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली फुर्ती दाखविली।
हमारे कॉलेज में श्रीमती केशरबाई लाहौटी महाविद्यालय में इस साल युवा महोत्सव 2025 लिया गया है और ये जो महोत्सव लिया गया है इसमें संत गाडगे बाबा अमरावती यूनिवर्सिटी से एफिलिएटेड जितने भी कॉलेजेस हैं 5 जिलों के अकोला, वाशिम, बुल्ढाना, यवतमाल और अमरावती, ये सारे कॉलेजेस यहाँ पे आके अपनी अपनी अलग अलग भिन्न भिन्न चीज़ों में प्रस्तुति दे रहे हैं। फोक डांस हो गया, फोक ऑर्केस्ट्रा है, म्यूज़िक है, वेस्टर्न म्यूज़िक है, सुगम संगीत है, पेंटिंग है, आर्ट है, फाइन आर्ट्स है, डिबेट, एलोक्यूशन, हर चीज़ में बच्चे अपना यहाँ पे आकर मंच के ऊपर अपनी प्रस्तुति देकर अपनी कला का अनुभव दे रहे हैं। इस महोत्सव में अपने आप को बहुत अच्छे से प्रेजेंट करते हुए यहाँ पे ये बड़ा महोत्सव साकार कर रहा है। या कार्यक्रमाचा उद्देश केवळ स्पर्धा होणे नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये सद्भावना, नेतृत्व क्षमता आणि संस्कृतीची रुची वाढविणे हे आहे। महोत्सवाचे समारोप कार्यक्रम 10 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून यावेळी विजेत्यांना बक्षिसे आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहेत। आयोजकांनी सिटी न्यूजला सांगितले की या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो, तसेच विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या प्रतिमेला नव्या उंचीवर नेण्यास मदत होते। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 7 ते 10 ऑक्टोबर या 4 दिवसामध्ये युवा महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि विविध प्रकारच्या कला संस्कृतीचं सादरीकरण या ठिकाणी होत आहे। महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती विद्यापीठ असं विद्यापीठ आहे की ज्या ठिकाणी युवा महोत्सवाचं सादरीकरण मोठ्या धूमधडाक्यात होतं आणि आम्ही भाग्यशाली आहे की यावर्षीचा 2025चा युवा महोत्सव युवा स्पंदन या नावाने आयोजित केला जात आहे आणि तोही आमच्या महाविद्यालयामध्ये होत आहे। त्याचं सादरीकरण करण्याचा हा 3रा दिवस आहे आणि अत्यंत उत्कृष्ट स्वरूपामध्ये या ठिकाणी सादरीकरण होत आहे। युवा स्पंदन 2025 हे कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नाही तर विद्यार्थी जीवनात सृजनशीलता, मैत्री आणि कौशल्य याचे पर्व आहे। अमरावती विद्यापीठ व आयोजक संस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला आहे। धारणी तालुक्यातील गंभीर उज्ज्वला योजनेचा घोटाळा समोर आला आहे। HP भाईजी गॅस एजन्सीवर 9 वर्षांपासून आदिवासी महिलांना उज्ज्वला गॅस सिलेंडर न देता मध्य प्रदेशात विक्री केल्याचा आरोप आहे। समाजसेवक प्रवीण सदाफडे यांनी तहसीलदार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना उघड झाली आहे। धारणी तालुक्यातील HP भाईजी गॅस एजन्सीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी आदिवासी महिलांना गॅस सिलेंडर न देता 9 वर्षांपासून सिलेंडरची विक्री मध्य प्रदेशात केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। समाजसेवक प्रवीण सदाफडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की शासनाच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी आणि पहिला सिलेंडर लाभार्थ्यांना दिला जातो। मात्र धारणीतील या एजन्सीने अनेक महिला लाभार्थ्यांना सिलेंडर दिल्याची नोंद दाखविली। प्रत्यक्षात ते सिलेंडर मध्य प्रदेशात विक्री केलेत। पुराव्यानुसार विक्री करणारी गाडी मध्य प्रदेशातील खकनारमध्ये आढळली असून तेथे गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पंचनाम्यात एजन्सीचे नाव समोर आले आहे। त्यामुळे गेल्या 9 वर्षांपासून आदिवासी महिलांना उज्ज्वला योजनेचा फायदा मिळालेलाच नाही आणि पुन्हा त्यांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। इधर से क्यों आ रहे? पहले तो ये बताओ, तुम्हारा ये एरिया है ना, यहाँ तक के माल बांटो ना, हमारे एरिया में काहे को आ रहे? हाँ, कि मैं हमारी गाड़ी इधर लाऊं? हाँ, यहाँ से कहाँ से ला रहे सिलेंडर? हाँ, क्यों आए थे? क्यों आए थे ये बताओ ना। किसके? कहाँ दिए? किसके दिए? हाँ, चलो वापस बताओ कहाँ दिए, कितने नग उतारे? फॉर्म भरा है, अभी तक कि आपके घर में उज्ज्वला गैस योजना आया नहीं है। जो माननीय प्रधानमंत्री इन्होंने योजना ये चलाई है, अभी तक कि आपके घर तक पहुंची नहीं है। आप बताइए आपके घर में है या नहीं है? आइए देखते हैं दोस्तों, इनके घर में उज्ज्वला गैस योजना आई है या नहीं आई है। ये हमारे मेलघाट का विकास है, हम देखने जा रहे हैं। मेलघाट की परिस्थिति देखिए, यहाँ पर माननीय नरेंद्र मोदी इनकी
उज्ज्वला गैस योजना चल रही है मेलघाट के अंदर, हर जगह चल रही है, पर अभी तक के मेलघाट के अंदर उज्ज्वला गैस योजना हमारे माता बहनों के यहाँ पर पहुंची नहीं है। इन्होंने फॉर्म भरे हैं, 500 रुपए भी भरे हैं, फिर भी अभी तक यहाँ पर योजना पहुंची नहीं है। उज्ज्वला योजनेच्या नियमांनुसार प्रत्येक ग्राहकाला वेळेवर आणि योग्य दराने सिलेंडर पुरविणे, रेकॉर्ड पारदर्शक ठेवणे हे एजन्सीचे कर्तव्य आहे। तथापि धारणीतील एजन्सीने नियमांकडे दुर्लक्ष केले असून अनेक सिलेंडर काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे। स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि एजन्सीचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली आहे। सरकारच्या उज्ज्वला योजनेचा उद्देश म्हणजे आदिवासी महिलांना धूरमुक्त स्वयंपाकाची सुविधा देणे, पण धारणीतील या कारभारामुळे योजना फसवी ठरत आहे आणि यावर नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। धारणी तहसील के एचपी गैस एजेंसी ने जो उज्ज्वला गैस योजना की जो धज्जियां उड़ाई है, उसमें मैंने तहसीलदार, माननीय तहसीलदार साहब और उप विभागीय अधिकारी साहब इनको कंप्लेंट की है। कंप्लेंट के अंदर सारी बातें नोंद की है। नोंद के अंदर उज्ज्वला गैस योजना जो है आदिवासी महिलाओं तक की अभी तक के पहुंची नहीं है। बहुत सारे लोग हैं, बहुत सारी महिला है जहाँ तक योजना नहीं पहुंची है। यहाँ का जो सिलेंडर था महाराष्ट्र का, अपने मेलघाट का, वो एमपी में बेचा गया है। डेढ़तली, खकनार ऐसी जगह बेचा गया है और खकनार में इसकी एफआईआर नोंद है एचपी गैस एजेंसी के नाम से। और उसके बाद में उसका जो वीडियो है, जो गाड़ी जाती है यहाँ से और वहाँ से जो आती है, उसका भी प्रूफ हमारे पास में है। तो मैं गुजारिश करूंगा कि इसकी सफल चौकसी की जाए और महिलाएं जो लाभार्थी है, महिलाएं जो है, इनको इनका लाभ मिलना चाहिए, यही मेरी गुजारिश है। भाईजी गैस एजेंसी की अगर चौकसी होती है तो सत्यता बाहर आएंगी और एजेंसी को सील भी लगेगा, गुने दाखिल होंगे। मैं इसके लिए मैं खुद सामने आने के लिए तैयार हूं और मैं आ चुका हूं। मैं चाहूंगा कि सारे अधिकारियों से कि ये कार्रवाई करें, चौकसी करके। मैं चाहूंगा कि पूरी चौकसी, सफल चौकसी करके एजेंसी पर चौकसी करने के बाद जो भी निष्पक्ष निकलता है उस पर चौकसी करके इस पर गुन्हे दाखिल हो और इसकी एजेंसी रद्द हो, इसका लायसन रद्द हो, यही मांग करता हूँ। धारणीतील उज्ज्वला योजनेचा घोटाळा एक गंभीर सामाजिक विषय आहे। प्रशासनाने लवकरच सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे। धारणी तालुक्यातील सुसदरा गावातील बालविकास, आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेसंबंधित जनजागृतीसाठी पोषण महाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण गावात पोषण रॅली, गरोदर मातांचा सन्मान, सुदृढ बालक स्पर्धा आणि पोषण विषयक मार्गदर्शन करण्यात आले। सुसरदा गावात आयोजित पोषण महाकार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण गावात पोषण रॅली काढून करण्यात आली। या रॅलीत शाळेतील विद्यार्थी, बालविकास प्रकल्पातील सेविका, पर्यवेक्षिका, आरोग्य कर्मचारी आणि गावकरी सहभागी झाले। रॅलीमध्ये पोषण आणि स्वच्छता यावर आधारित विविध बॅनर आणि घोषवाक्ये लावण्यात आली, ज्याद्वारे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर गरोदर मातांचे सन्मानार्थ गोद भराई कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सुदृढ बालक स्पर्धेत लहानग्यांनी उत्साहाने भाग घेतला। बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल अंबुलकर यांनी पोषणाचे महत्त्व स्पष्ट केले, तसेच स्थानिक अन्नदात्यांचे महत्त्व, घरच्या घरी आणि शेतात पोषण वाटिका तयार करून विविध भाज्यांचा समावेश आहारात करण्याचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमात विविध पोषण पाककृतींचा देखील प्रदर्शन करण्यात आले। अखेरीस सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आले आणि पर्यवेक्षिका शकुंतला बेटेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेची महत्त्वाची शिकवण देणारा ठरला। सुसदरा गावातील पोषण महाकार्यक्रमाने गावकऱ्यांना पोषण व आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी कसे उपक्रम खूपच महत्त्वाचे ठरतात। अशा कार्यक्रमामुळे केवळ आज नव्हे तर संपूर्ण पुढील पिढीसाठीही निरोगी राहण्याचे बीज रोपले जाते। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर।
एमडी तस्करी प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात आहे। पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला वर्धा येथे अटक केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली असून या प्रकरणातील तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे। नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एमडी ड्रग्ज तस्करीचा गंभीर गुन्हा उघडकीस आला होता। या प्रकरणात एक आरोपी फरार झाला होता। त्याचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी सतत प्रयत्न सुरू ठेवले होते। शेवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यश मिळाले। 9 ऑक्टोबर रोजी वर्धा परिसरात सापळा रचून त्या फरार आरोपीला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। या प्रकरणातील उर्वरित आरोपी, तस्करीचे जाळे आणि एमडीचा पुरवठा साखळी याबाबतही पोलीस तपास करीत आहेत। एमडी म्हणजे मेथिलीन डायऑक्सिमेथ एम्फेटामाइन ही अत्यंत घातक ड्रग्ज असून तिची तस्करी गंभीर गुन्हा मानली जाते। या कारवाईमुळे शहरातील एमडी पुरवठा साखळीवर मोठा आघात झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे। या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांचे नेतृत्व आणि पथकाचे समन्वय यामुळे आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले। बरोबर आहे। 1 महिन्यापूर्वी समुद्री नावाचे इस्माईल 5 ग्रॅम एमडी सहित आरोपी अटक केले होते। त्याच्यात फरार आरोपी जो मुख्य आरोपी आहे अमित गजबिये नावाचा, तो या एरियाचा आहे, परंतु एरिया सोडून गेला होता। त्याची खबर मिळाली ती वर्धा येथे आहे म्हणून त्या ठिकाणी पोलीस हवालदार डीबीचे पवार आणि अंकुश राठोड यांनी त्याला तिथून वर्धा येथून ताब्यात घेतलेले आहे। अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला आणखी नेमकं तो एमडी कुठून आणला या बाबतीत तपास करण्यात येईल। जो अटक आरोपी फरार आरोपीला ताब्यात घेतलेले आहे याच्यात पवार आणि अंकुश राठोड यांची टीम तपास करत आहे। तपास अधिकारी याच्यात PSI महिंद आहे। फरार आरोपीच्या अटकेमुळे पाचपावली पोलिसांना मोठा यश मिळालं आहे। एमडी ड्रग्जच्या तस्करी विरोधात पोलिसांचे हे सातत्यपूर्ण अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। नागपूरच्या एक नामांकित कॉलेजची महिला लेक्चरर शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे वचन देणाऱ्या फसव्या ऑनलाईन स्कॅममध्ये फसली आणि तिने 23 लाख रुपयाची मोठी रक्कम ठगांकडे पाठविली। नागपूर येथील एका नामांकित कॉलेजची महिला लेक्चरर गेल्या जून महिन्यात सोशल मीडियावरून फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात फसली। तिला इंस्टाग्रामवर एक फेक लिंक पाठवण्यात आली आणि त्याद्वारे आरोपींनी तिच्याशी संपर्क साधला। त्यांनी तिला एका ऑनलाईन ग्रुपमध्ये जोडले जिथे तिला शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा मिळवता येईल असे सांगितले। महिला या जाळ्यात पडली आणि जुलै महिन्यातून आतापर्यंत आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये तब्बल 23 लाख रुपये तिने जमा केलेत। महिलेने गुंतवणुकीवर झालेला नफा मागितला, मात्र आरोपींनी तिला अजून पैसे गुंतवण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली। त्यानंतर तिला फसवणुकीची जाणीव झाली आणि तिने ताबडतोब सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली। सायबर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत। पोलिसांचे आव्हान आहे की कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मचा वापर करावा आणि कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये। ही घटना आपल्यासाठी एक चेतावणी आहे की ऑनलाईन गुंतवणूक करताना नेहमी सतर्क राहावे। सायबर पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी 87 नंबर गुन्हा रजिस्टर केलेला आहे ह्या वर्षीचा। त्या गुन्ह्यामधील फिर्यादी एक महिला लेक्चरर आहेत, एका नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतात। त्या साधारणपणे एक 3 महिन्यापूर्वी इंस्टाग्रामवर पाहत असताना त्यांना एक ॲड आली, जाहिरात आली। त्या जाहिरातीमध्ये त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवण्याची संधी आहे वगैरे त्यांनी पाहण्यासाठी त्या ज्या ॲडला क्लिक केलं, त्या ॲडवरील लिंकवरून त्या डायरेक्ट एका इटी मनी या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांना जॉईन केलं। ती लिंकच अशी होती की डायरेक्ट जॉईनिंग झालं आणि जॉईन झाल्यानंतर त्यांनी त्यात ऑब्झर्व केलं की बाबा साधारणपणे 100 ते 125 मेंबर होते त्या ग्रुपमधले। त्या ग्रुपमधले लोक की आम्हाला अशा पद्धतीचा प्रॉफिट झाला, तशा पद्धतीचा प्रॉफिट झाला, मग त्या टिप्स टाकत होते। कंप्लेनंटला विश्वास बसला की बाबा अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। त्यामुळं त्यांनी परत साधारणपणे 12/8/2025 त्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला की बाबा मला सुद्धा ट्रेडिंग करायचे आहे। त्यानुसार त्यांनी एक लिंक पाठवली।
त्या लिंकमधून ॲपल स्टोअरवर HNWJPS हे ॲप शेअर मार्केट ट्रेडिंगसाठी डाउनलोड केलं. त्या डाउनलोड करून त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे त्या ॲपमध्ये ट्रेडिंग अकाउंट उघडलं. ते ट्रेडिंग अकाउंट पूर्णपणे बनावट होतं, फक्त व्हर्च्युअली दिसत होतं, पण ॲक्च्युली त्याने सगळं खोटं होतं, बनावट होतं. आणि त्या ॲपमध्येच कस्टमर सपोर्ट म्हणून आहे, त्या कस्टमर सपोर्टच्या ऑप्शनमध्ये त्यांना वेगवेगळे बँक अकाउंट्स पाठवले जायचे आणि त्या बँक अकाउंट्समध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरत गेले. एक 3-4 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जवळपास त्यांना 3.5 लाख रुपयाचा प्रॉफिट दाखवला आणि तो विड्रॉ केला. त्याच्यामुळं कंप्लेनंटला एवढा विश्वास बसला की बाबा आपल्याला प्रॉफिट मिळतं आहे आणि ते विड्रॉ होते. हे बघून त्यांनी जवळपास 26,40,000 रुपये अजून म्हणजे त्यात त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्या बँक अकाउंटला त्यांनी ट्रान्सफर केले आणि ते बँक अकाउंटला ट्रान्सफर केलेले पैसे ॲपमध्ये दिसायचे. ते सगळं बनावट होतं. हे बनावट पद्धतीनं दिसायचं आणि ते ट्रेडिंग दाखवायचे आणि ट्रेडिंग दाखवता प्रॉफिट दाखवायचा. आणि एक वेळेला अशी आली की त्यांना पैसे विड्रॉ करायचे पण ते पैसे विड्रॉ झाले नाही. त्यांनी खूप ट्राय केला. मग त्यांना वेगवेगळे टॅक्सेस, गव्हर्नमेंट टॅक्सेस भरावे लागतात, चार्जेस भरावे लागतात, असे हे करून दुसऱ्या पद्धतीने आणखी पैसे भरायला लावले. मग पैसे भरताना फक्त ते पैसे भरायला लावायचे पण विड्रॉ निघत नव्हते. मग त्यावेळेला त्यांच्या पतीसोबत त्यांचं ह्याच्याबद्दल डिस्कशन झाल्यानंतर पैसे निघत नाहीत म्हणल्यानंतर त्यांना अशी जाणीव झाली की आपल्याबरोबर फसवणूक झाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सायबर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे. टोटल त्यांनी 26,40,000 रुपये त्यांनी त्या वेगवेगळ्या अकाउंट्सला पाठवले होते. त्यात त्यांना 3,45,000 रुपये रिफंड मिळाले. त्यांनी रिफंड दाखवले त्यांचा तक्रारदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी. असे म्हणून एकूण 22,95,000 रुपयाची त्या तक्रारदाराची फसवणूक झालेली आहे. ही घटना आपल्याला ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याची जाणीव करून देते. त्यामुळे सोशल मीडिया हाताळण्याचा गरज आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागपूर क्राईम ब्रांच युनिट 5ने एक मोठ्या कारवाईत अवैध तंबाखू आणि पान मसाला कारखान्याचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत तब्बल 5,59,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे आणि 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूर क्राईम ब्रांच युनिट 5ने कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करत अवैध तंबाखू आणि पान मसाला बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या कार्यवाहीत 5,59,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त केलाय. या प्रकरणी 2 आरोपी मोहम्मद हसीन, मोहम्मद शगीर अहमद आणि शेरू शगीर अहमद यांना अटक करण्यात आली आहे. कार्यवाहीची सुरुवात कामगार नगर येथील गसैया मस्जिद जवळील गल्ली नंबर 1 येथून झाली. पोलिसांनी येथे एका कारची तपासणी केली आणि कारमधून अवैध सुगंधित तंबाखू आणि पान मसाला पकडला. सुरुवातीला मोहम्मद हसीन, मोहम्मद शगीर अहमद त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तपासादरम्यान मोहम्मद हसीनने पोलिसांना सांगितले की त्याचा भाऊ शेरू उर्फ तहसील शगीर अहमद हा अवैध तंबाखू आणि पान मसाला बनविणारा कारखाना चालवितो. या माहितीनुसार पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यामध्ये कारखान्यातील पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा यासह एकूण 5,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून अधिकाऱ्यांच्या मते ही कार्यवाही अमरावतीत अवैध तंबाखूच्या बाजारावर मोठा ठोस परिणाम ठरेल. सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर प्रभावीपणे राबवले जात आहे. ह्या ऑपरेशन थंडरच्या कामगिरीचाच एक भाग म्हणून क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकातील पोलीस अंमलदार विशाल नागभिडे यांना एक त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पद्मानगर कपिलनगर पोलीस ठाणे नागपूर या ठिकाणी इसम नामे शेरू उर्फ तहसीन शगीर अहमद राहणार कामगारनगर कपिलनगर नागपूर हा इसम पडक्या घरामध्ये अवैध सुगंधित तंबाखू बनवण्याचा अवैध धंदा करत आहे अशी माहिती मिळाली होती. सदर माहितीची पडताळणी करून युनिट 5कडील अधिकारी अंमलदारांसह सदर ठिकाणी छापा कारवाई करून सदर ठिकाणी पडताळणी दरम्यान सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात
तंबाखू व सुगंधी तंबाखू बनवण्यासाठी ग्लिसरीन व इतर शरीरास अपायकारक असे घातक रसायने सदर ठिकाणी मिळून आले व सदर ठिकाणी त्या रसायनांचा वापर करून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू बनवण्यात येत होती। सदरवेळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी यांना कारवाईकरिता पाचारण करून प्लॉट नंबर 18 पद्मानगर येथे सुरू असलेल्या अवैध सुगंधी तंबाखू बनवण्याच्या कारखान्यावर छापा कारवाई करून एकूण 1265 किलोग्रॅम अवैध सुगंधी तंबाखू तसेच ग्लिसरीन व इतर शरीरास अपायकारक असे रसायने, सिलिंग मशीन, मिक्सर मशीन, वेट मशीन, पॅकेजिंग मशीन असा एकूण 3,28,457 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5चे पथकातील अधिकारी अंमलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मिळून केलेली आहे। सदर प्रकरणात कपिलनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे। सदर प्रकरणात आरोपी शेरू उर्फ तहसीन शगीर अहमद व त्याचा भाऊ मोहम्मद हसीन शगीर अहमद हे 2 आरोपी आहेत। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून पुढे आणखीन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। क्राईम ब्रांच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून समाजातील आरोग्यविषयक धोके रोखले आहेत। नागपूरमध्ये पुन्हा एकदा जनावरांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे। बोलेरो पिकअप वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबर रोजी नाकाबंदी दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की बेलोरा पिकअप वाहनातून जनावरांची तस्करी केली जात आहे। या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनात जनावरे आढळली। त्यानंतर वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं। तपासात समोर आलं की आरोपी भंडारा जिल्ह्यातील असून जनावरांची अवैध वाहतूक करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने ही तस्करी केली जात होती। सदर आरोपी विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय। या कार्यवाहीत पाचपावली पोलिसांचे पथक सक्रियपणे सहभागी झाले। पोलीस अधिक तपास करीत असून या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे। बरोबर आहे। पेट्रोलिंग पार्टीला पहाटे खबर मिळाली होती की असे जनावर येणार आहे। त्या पद्धतीने 80 फूट रोडवर ते पेट्रोलिंग करत असताना एक बोलेरो पिकअप येताना दिसली। त्याला अडवून चेक केले असता 12 जनावर होते आणि ते एक आकाश गबने नावाचा ड्रायव्हर त्याला ताब्यात घेते। विचारपूस केली असता ओवेश कुरेशी मोमिनपुरा याचे असल्याचे समजले। ते पूर्ण आरोपीला ताब्यात घेऊन ते अटक केले आणि जनावर गौशाळेत त्यांना दाखल करण्यात आले आणि पुढचं ते आवेश कुरेशी याला आपण शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई सुरू ठेवली। बरोबर आहे। भंडारा इथून इथंच आपल्या टेका नवी वस्ती झाली आहे, तिथं उतरवले। तिथून ते मोमिनपुराला जाणार होते। तर त्याच्या आधीच आपल्या टीमने ज्ञानेश्वर बोगे आणि इम्रान यांच्या टीमने ती ताब्यात घेतली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। याच्यात आणखी एक ओवेश कुरेशी नावाचा एक व्यक्ती अटक करणे बाकी आहे। जवळपास अंदाजे 7 लाख गाडीसहित मुद्देमाल जप्त केलेले आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा जनावरांच्या अवैध तस्करीचा पर्दाफाश झाला आहे। अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील असं पाचपावली पोलिसांनी सांगितलं आहे। अकोट तालुक्यातील रुईखेड फाटा येथे रात्रीच्या अंधारात एका भीषण अपघातात 20 मेंढ्या जखमी तर 15 मेंढ्या पिकअप वाहनाने चिरडून ठार झाल्या। धनगर समाजाचे मेंढपाळ बनसी नाना मदने यांच्या या अपघातात मोठे आर्थिक नुकसान झाले असून समाजातील बांधव प्रशासनाकडे तातडीने भरपाईची मागणी करत आहेत।
अकोट आणि अंजनगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या रुईखेड फाट्यावर गुरुवारी एक भीषण अपघात झाला. मेंढपाळ बन्सी नाना मदने हे आपल्या मेंढ्यांचे कळप जळगाव नहाटे परिसरात चराईसाठी नेत होते, परंतु रस्त्याच्या बाजूने असतानाही अंजनगाव ते अकोट जाणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या कळपावर धडक दिली. यामुळे पहिल्या टप्प्यात 10 मेंढ्या ठार झाल्या आणि 20 जखमी झाल्या. मेंढपाळांनी चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला असता तो परत आला आणि पुन्हा 10 मेंढ्यांचा जीव त्याने घेतला. या घटनेत मेंढ्यांचा अंदाजे 15 लाखांचं नुकसान झालंय आणि काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या जीवाला धोका आहे. या प्रकरणामुळे धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या जीवनमानावर थेट परिणाम भोगत आहेत. घटनेनंतर प्रशासनाला तातडीची माहिती दिली. अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचून मृत मेंढ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. सकाळी पंचनामा नोंदविण्यासाठी स्थानिक बीड जमादार आणि पोलीस उपस्थित होते. धनगर समाजाचे बरेच लोक घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी पिकअप चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. या भीषण घटनेत समाजातील मेंढपाळांची उदरनिर्वाह आणि संपत्ती धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भरपाई देणे आणि वाहन चालकाविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मी राहणार जनोना कार्ले इथून जळगाव नाटेला जात असताना रात्रीच्या दरम्यान दुपारी ट्रॅफिक असते म्हणून रात्रीच्या दरम्यान जात असतो आम्ही. आणि साईडवर असताना पिकअपवाल्यानं कळपातून गाडी टाकली आणि 10-12 मेंढर जागेवर ठार करल्याच्या नंतर आम्ही आरडाओरडा केल्याच्या नंतर परत गाडी घुमवली आणि डबल 10-15 मेंढर जागेवर ठार केली आणि 30-40 मेंढर जखमी आहेत. आम्ही जळगाव नाटेला जात असताना तर आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या मेंढराची भरपाई द्यावी आणि आमची मदत करावी. 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. अशा भीषण अपघातामुळे आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षा नियमाचे महत्त्व लक्षात येते. धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या जिवंत संपत्तीचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाकडे न्याय मागत आहेत. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्नाचा निषेध बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील वकील संघाकडून संपूर्ण दिवस दैनंदिन कामकाज बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे वकील संघटना आक्रमक झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये वकिलांनी आपले दैनंदिन कामकाज ठप्प ठेवले आणि वकील संघाच्या सभागृहात निषेध सभा बोलविली. दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी आपले जे सरन्यायाधीश आहेत ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश मध्ये सर्वोच्च पद असते त्या पदाला कुठेतरी त्या ठिकाणी एका वकील बांधवांनी बाधा पोहोचवलेली आहे आणि त्या अनुषंगाने मेहकर वकील संघामार्फत काल आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्या कृतीचा जो काय आहे मेहकर वकील संघामार्फत आम्ही त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. जी घटना झाली, जे कृत्य झालं ते निंदनीय आहे आणि त्या घटनेची दखल संपूर्ण राज्यात या ठिकाणी वकील बांधवांनी घेऊन ज्युडिशियरीमध्ये सर्वोच्च पदाला त्या ठिकाणी जे काही त्यांच्या वागण्यावरून कृतीवरून त्या ठिकाणी बाधा पोचवण्यात आली त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वकील बांधवांनी ज्युडिशरीच्या बाबतीत कुठलेही कृत्य करत असताना कुठेतरी सत्सक. या सभेत वकिलांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. मेहर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल अडेलकर आणि सचिव ॲडव्होकेट सुबोध जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. हा हल्ला झाला. हल्ला करणारी व्यक्ती एक मनोवैज्ञानिक मनोरुग्ण किंवा अनपढ किंवा अशिक्षित नव्हती. एक चांगला सुशिक्षित व्यक्ती ज्यानं लॉची डिग्री घेतली आणि त्या पेशावर मागच्या कित्येक वर्षापासून मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही मिळवलं आहे आणि अशा व्यक्तीचं संविधानावर एका न्यायाधीशावर हल्ला करणं हे लोकशाहीवर हल्ला आहे. मित्रांनो, या प्रकारची विचारधारा या देशामध्ये
लोकशाही असताना या देशामध्ये लोकशाहीपेक्षा धर्माला मोठं मानणारी विचारधारा या देशामध्ये आजही अस्तित्वात आहे, हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. याच विचारधारेनं या देशामध्ये गांधीजीचा खून केला, याच विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर दाभोळकरांचा खून केला, या विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर पानसरे, कलबुर्गी आणि रोहित वेमुलाचा खून केला. याच विचारधारेनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करण्यास बाध्य केलं. याच विचारधारेनं या देशामध्ये आधीच्या 18व्या शतकामध्ये डॉक्टर ज्योतिराव फुलेंना सुद्धा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन करण्यासाठी बाध्य केलं. आणि ही विचारधारा या देशाला तोडणारी विचारधारा आहे, या अत्यंत घातक अशी विचारधारा आहे, लोकशाहीला अत्यंत घातक अशी विचारधारा आहे. म्हणून या देशाला वाचवायचं असेल तर आधी ही जी विचारधारा आहे, विषमता, गैरबराबरी, भेदभावावर आधारलेली विचारधारा, याचा समूळ नष्ट करावा लागेल. वकील संघाने तहसील कार्यालयामार्फत राज्यपालांना निवेदन देऊन सरन्यायाधीशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. वकील संघाने स्पष्ट केले की ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सर्वसामान्यांना जी न्यायाची अपेक्षा असते ही सर्वोच्च न्यायालयाकडून असते आणि म्हणून याच न्यायालयामध्ये जस्टिस गवई साहेब यांच्यावरती ज्या मानसिकतेमधून हल्ला झाला तो निश्चितच निंदनीय आहे. अतिशय चुकीचं कृत्य त्या वकिलानं केलेलं आहे. निश्चित तो राकेश किशोर नावाचा जो वकील आहे निश्चितच तो निंदेस पात्र आहे. अशा प्रकारचं शर्मनाक कृत्य त्यानं केलेलं आहे. त्याची जी मानसिकता आहे ही निश्चित संपूर्ण देशामधून निषेधात्मक आहे आणि म्हणून आमचा मेहकर जिल्हा व सत्र न्यायालय, आमचा संपूर्ण बार असोसिएशन, आमचे संपूर्ण पदाधिकारी, आमचे संपूर्ण वकील बंधू भगिनी या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि त्या निमित्ताने आम्ही आजच्या कामापासून, आमच्या न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वकील संघटना या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. या घटनेवर अनेक राजकीय पक्षांनीही आपला निषेध नोंदविला आहे. राज्यातील वकील संघटना एकमताने सरन्यायाधीशांना पाठिंबा देत आहेत आणि अशा प्रकारच्या हल्ल्यांना सतत रोखण्यासाठी मागणी करीत आहेत. सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध फक्त मेहकर पुरता किंवा बुलढाणा पुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील वकील संघटनेने एकजूट दाखविली आहे. राज्यातील न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी वकील संघाचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात कत्तलखान्याकडे अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या 11 गोवंशाचे जीवन वाचविण्यात आले आहे. पोलीस, गौरक्षक आणि बजरंग दलाच्या संयुक्त कारवाईत आरोपी जेरबंद झाले असून ट्रक जप्त केला आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळवाडी फाटा परिसरात धाडशी कारवाई करण्यात आली. गोरक्षण आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचला. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. ट्रक क्रमांक MH43Y2471 मध्ये दोऱ्यांनी घट्ट बांधून कत्तलखान्याकडे नेण्यात येत असलेल्या 11 गोवंशांची मुक्तता करण्यात आली. या धाडशी कारवाईत नदीम खान, आरिफ खान राहणार कमालपुरा मालेगाव याला घटनास्थळीच अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976च्या कलम 5, 5A, 5B आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960च्या कलम 11 अंतर्गत तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले की गोरक्षक आणि बजरंग दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचण्यात आला. ट्रकमधून 11 गोवंशांची मुक्तता करण्यात आली असून आरोपीला अटक केली आहे. ही कार्यवाही सर्वांसाठी धडा आहे. मालेगाव पोलीस आणि गोरक्षकांची सतर्कता यामुळे 11 निरपराध जनावरांची जीव वाचलेत आणि गोवंश तस्करी विरोधातील पोलिसांची ही संयुक्त मोहीम भविष्यातही सुरू राहणार आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जनजागृतीचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. पोलीस आणि गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे 11 गोवंशांचे जीव वाचले आहेत, तर आरोपी अटकेत असून तपास सुरू आहे. सावनेर तहसील मधील मानेगाव येथील रहिवाशी आणि वन्यजीव प्रेमींना धक्का देणारे प्रकरण समोर आले. एक अजगर जो परिसरातील जंगलात सुरक्षितपणे राहत होता त्याला काही स्थानिकांनी निर्दयीपणे मारले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर हित ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश बनसोड यांनी या क्रूर कृत्य करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच वन विभागाने ताबडतोब कारवाई करत आरोपीला काही तासातच ताब्यात घेतले। सध्या आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि पुढील तपास अधिकारी करीत आहेत। या घटनेने स्थानिक समाज तसेच पशुप्रेमींमध्ये रोष निर्माण झालाय। इतके निर्घुणपणे एका मुक्या जनावराला मारणे कितपत योग्य आहे असा सवाल अनेकांनी केलाय। वन्यजीव तज्ञांच्या मते अजगरासारखे प्राणी निसर्ग संपत्तीचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांच्यावर हल्ला करणे गंभीर गुन्हा ठरतो। स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पथक पाठवून अजगरांचे संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे। खासदार संजय देशमुख यांच्या आदेशानुसार ही निवेदन देत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन आंदोलन सुरू आहे। या जुलमी सरकारचा एक प्रकारचा आमचा निषेधही आहे, कारण आमच्या शेतकरी बांधवाला तोंडाला पानं पुसणे इतके पैसे जाहीर केलेले आहे, ते भेटतील की नाही भेटतील याची गॅरंटी नाही। पण आमची मागणी तहसीलदारामार्फत सरकारला आहे की हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला द्यावे, शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे। तसेच हे जे ई पीक पाहणी जे ॲप आहे ते कुठल्या शेतकऱ्याला त्याच्यावर रेंज मिळत नाही, कुठे काम करत नाही, त्यामुळे ती ऑफलाईन करण्यात यावं ही सुद्धा आमची एक विनंती केलेली आहे। आज इथं सर्व कारंजा तालुक्यातील जिल्हा वाशिम सर्व पदाधिकारी शेतकरी इथं उपस्थित झालेले आहे आणि हे शासन दरबारी आम्ही यांचं निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदारांना सांगितलं आहे की सरकारला शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। आता पाहावं लागेल की प्रशासन आणि शासन या निवेदनावर कितपत सकारात्मक प्रतिसाद देतं। दत्तापूर पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10च्या सुमारास झालेल्या धक्कादायक हत्येचा तात्काळ उलगडा केलाय। गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे वय वर्ष 26 राहणार नारगावंडी याला मृत अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सुरुवातीला हा मृत्यू अकस्मात झाला असल्याचे नोंदविण्यात आले, परंतु तपासादरम्यान पोलिसांना मृत्यू संशयास्पद असल्याचे आढळले। चौकशीत समोर आले की मृतक गणेश याची आई दुर्गा वारंगणे हिचे मनोज कीर्तने राहणार जुना दत्तापूर याच्याशी प्रेमसंबंध होते आणि गणेश हा नात्यात अडथळा ठरत असल्याने आरोपींनी त्याला ठार मारण्याचा कट रचला। या कटात अमोल सुरेश अर्जुने राहणार जुना दत्तापूर आणि अशोक उर्फ चिवडा व्यंकटराव चौरे राहणार नारगावंडी वय वर्ष 65 यांनी त्यांना साथ दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली। दत्तापूर पोलिसांनी सर्व आरोपींना जेरबंद करून चौकशी केली आहे। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपले टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आराचे सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र वेळेवरच थांबूया, पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार।
हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।